आज वटपौर्णिमा म्हणून 7 फेरे मारते वडाला, 7ही जन्मी मिळू दे उदयरावांसारखे पती, असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला. नमस्कार मंडळी, वैशाली स्टोरी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची सगळी माहिती देणार आहे. यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ. 3 जून 2023ला वार शनिवार रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. या वटपौर्णिमेची पूजेचे महत्त्व म्हणजे आपल्याला पतीला दीर्घ आयुष्य मिळावं व जन्मजन्मी आपल्याला हाच पती मिळावा, यासाठी आपण वटपौर्णिमेची पूजा करतो. व आजचा व्हिडिओ महिलांनी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, वटपौर्णिमेचं व्रत कसं करावं, या सगळ्यांची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच साईडला घंटीचे बटन दिले आहे ते सुद्धा दाबा. आपल्या चॅनलवर आलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तसेच चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तसेच आजचा व्हिडिओ पाहायला की तुमच्या मनातील कोणतेही शंका राहणार नाही. जर तुमच्या मनात काही शंका आल्या तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता, नाही तर नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ लिहून 2023 रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेची माहिती आणि महत्त्व तसेच कशी साजरी करावी ही सगळी माहिती आज मी तुम्हाला या माझ्या वैशाली स्टोरी चॅनलमध्ये देणार आहे. पुढील माहिती ताईच्या आवाजात ऐकू. या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी 11:17 होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती सकाळी 9:11 होणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा कॅलेंडरवर 4 तारखेला दाखवलेली आहे, पण वटपौर्णिमा आपल्याला 3 तारखेला साजरी करायची आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे. जसं की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किंवा कोणत्याही व्रताच्या किंवा सणाच्या पूजेची सुरुवात श्री गणेशांना मान देऊन आपण करतो. म्हणजेच काय, सगळ्यात अगोदर त्यांची पूजा करतो, नंतर आपण व्रताची किंवा सणाच्या पूजेची मांडणी करतो. परंतु त्याही अगोदर आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची असते. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा सूर्याला अर्घ्य तुम्हाला द्यायचं असेल तर निदान सूर्योदय होईपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. त्यासाठी तुम्हाला लवकर उठावं लागेल. यानंतर काय करायचं, तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं, असल्यास चंदन पावडर तुम्ही टाकू शकता, थोड्याशा अक्षता टाकायच्या, एक फूल ठेवायचं आणि पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं, तर सूर्याला अर्घ्य देत असताना जेव्हा तुम्ही त्या तांब्याला हात लावतात तर फक्त आपल्या दोन्ही हाताची 4 बोटं लागली पाहिजे. अंगठ्याचा स्पर्श अजिबात होता कामा नये, कारण अंगठ्याचा स्पर्श सूर्यदेवांच्या पूजेत वर्ज्य मानला गेलेला आहे. त्यामुळे अर्घ्य देताना आपले अंगठे थोडेसे वरती ठेवायचे आणि फक्त 4 बोटांचा स्पर्श करायचा आहे. एकदा अर्घ्य द्यायचं, ओम सूर्याय नमः असा जप करायचा, त्यानंतर एक प्रदक्षिणा मारायची, परत दुसऱ्यांदाही तेच करायचं. असं एकूण 3दा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं एकाच तांब्याभर पाण्यामध्ये आणि 3दा प्रदक्षिणा मारायच्या असतात. तर अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य देणं पूर्ण होतं. तर हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला, सूर्याला अर्घ्य देऊन झालं. आता दुसरं काम म्हणजे तुळशीची पूजा करणं. जरी वटपौर्णिमेला आपण अखंड सौभाग्य लाभावं यासाठी वडाची पूजा करत असलो तरी पण सौभाग्यवर्धिनी तुळशीला वटपौर्णिमेला सुद्धा विसरायचं नाही. तर नेहमीप्रमाणे आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. फक्त तुळशीला स्पर्श या दिवशी करायचा नाही, कारण पौर्णिमा असेल, रविवार असेल, एकादशी असेल, मकर संक्रांती, ग्रहण या दिवशी तुळशीला अजिबात स्पर्श करत नाही, ते वर्ज्य मानलं जातं. म्हणून थोडंसं दुरून आपल्याला म्हणजे स्पर्श न होता थोडंसं पाणी ओतायचं आहे, तिला पाणी अर्पण करायचं आहे, तिचा मंत्र तुम्ही म्हणू शकता, हळदी कुंकू वाहायचं आहे, धूप दीपांनी तिला तुम्ही ओवाळू शकता आणि अखंड सौभाग्य लाभावं यासाठी प्रार्थना करू शकता. यानंतरचं तिसरं काम म्हणजे आपल्या घरामध्ये जे देवी देवता असतात, भलेही ते तुमचे कुलदेवी, कुलदेवता किंवा ज्या देवांना तुम्ही मानता, तर त्यांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. यानंतर तुमच्या पतीचं औक्षण तुम्हाला करायचं आहे. ज्याच्यासाठी तुम्ही हे व्रत करतायत तर त्या पतीला अजिबात विसरू नका. पतीचं औक्षण करा, त्यांना मिठाई खाऊ घाला किंवा काहीतरी गोड पदार्थ खाऊ घाला आणि या दिवशी कितीही भांडत असलात तरी पण तुमच्या पतीचं दर्शन करायला अजिबात विसरू नका. यानंतर आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही छानपैकी तयार व्हा. म्हणजे तुमच्याकडे असणारी एखादी सुंदरशी साडी नेसा, कानामध्ये कानातले घाला, नाकामध्ये नथ किंवा मोरणी घाला, कपाळाला टिकली कुंकू तुम्ही लावू शकता, हातामध्ये बांगड्या घाला, पायामध्ये तोरड्या घाला, त्याचबरोबर गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला.
तुम्ही खूप मेकअप केला पाहिजे किंवा खूप दागिने घातले पाहिजे किंवा खूप उंची साडी नेसली पाहिजे असं काही नाही, पण या दिवशी सौभाग्याचं जे काही लेणं असेल ते लिहायला अजिबात विसरू नका. इतर वेळा बऱ्याचदा आपण हे दागिने वगैरे आजकाल घालत नाही, पण सण असेल, काही व्रतवैकल्य असेल, खास करून आपल्या पतीसाठी जेव्हा आपण काही व्रत करतो तेव्हा सौभाग्य अलंकार घालायला अजिबात विसरू नका. वडाची पूजा मी तुम्हाला घरातल्या घरात करून दाखवणार आहे. तुम्ही बाहेर जाऊन, म्हणजे जिथे सार्वजनिक वड असतो, जिथे सगळ्या बायका येऊन पूजा करतात, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकतात. दोन्हीकडची पूजा सेम असते. फक्त ज्यांना काही कारणांमुळे बाहेर जाणं शक्य होणार नाही, जसं की प्रेग्नेंट महिला असतील, गर्दीत जाणं त्या टाळत असतील, किंवा लहान बाळामुळे तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल, किंवा मग तुम्हाला सोबतीला कोणी नसेल म्हणून तुम्ही जर घरात पूजा करणार असाल तर काय करायचं, नर्सरीमधून किंवा जिथे झाडं मिळतात तिथून एखादं वडाचं झाड घरी घेऊन या आणि अशा पद्धतीने पूजा मांडणी करून तुम्ही वडाची पूजा करू शकता. तर इथे मी पूजा मांडणीला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी एक छोटासा चौरंग ठेवला, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घेतलेला आहे. कडेने रांगोळी काढते. समोर स्वस्तिक आणि रिद्धिसिद्धीच्या रेषा सुद्धा काढून घेतलेल्या आहे. याच्यावर आपल्याला श्री गणेशांची स्थापना करून घ्यायची आहे. श्री गणेशांच्या पूजेमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्याचा जेव्हा आपण आरंभ करतो तेव्हा स्वस्तिक काढणं खूप महत्त्वाचं असतं. स्वस्तिक आपल्याला खूप शुभ परिणाम देतं, त्यामुळे स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका. आता इथे मी श्री गणेशांची मूर्ती घेतलेली आहे. ज्यांच्याकडे श्री गणेशांची मूर्ती नसेल त्यांनी इथे एक छोटंसं 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेऊन त्याची स्थापना केली श्री गणेश म्हणून तरी सुद्धा चालेल, पण गणपतीची मूर्ती जवळपास प्रत्येकाच्याच घरात असते. इथे मी या आसनावर थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे 2 ठिकाणी. तर मधोमध आपल्याला श्री गणेशांची स्थापना करायची आहे आणि समोर जिथे मी तांदूळ ठेवलेले आहे तिथे आपल्याला विड्याचं साहित्य ठेवायचं आहे. तर सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा करून घेऊया. कुंकू, अक्षदा किंवा मग चंदन अर्पण करून तुम्ही श्री गणेशांची पूजा करू शकता. श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला हळद वापरायची नसते. तर कुंकू, अक्षदा वाहून त्याचबरोबर फुलं अर्पण करून मी पूजा करून घेतलेली आहे. विड्याचं पान मिळालं नाही, पण विड्याचं बाकीचं जे साहित्य होतं जसं की खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी ते मी ठेवलेलं आहे तांदळाच्या राशीवर आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवलेला आहे. श्री गणेशांचा एक छोटासा मंत्र जसं की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव हा मंत्र म्हणून मी श्री गणेशांची पूजा केलेली आहे. तर इथे मी एका कुंडीमध्ये वडाचं झाड लावलेलं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला वडाचं झाडच आणावं लागेल. वडाची फांदी आणण्याची चूक करू नका किंवा बोनसाय पद्धतीने वाढवलेली वडाची झाडं आणून त्यांची पूजा करू नका, कारण फांदी जर आणली तर त्या फांदीमध्ये सुद्धा प्राण नसणार आणि बोनसाय पद्धतीची वाढवलेली वडाची झाडं असतात तर ती त्यांची वाढ खुंटवून मग वाढवलेली असतात. तर अशा प्राण नसलेल्या किंवा वाढ खुंटवलेल्या वडाच्या झाडांची पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमची ही पूजा ग्राह्य सुद्धा धरली जाणार नाही, कारण कथेनुसार सुद्धा आपल्याला माहिती आहे की वडाचं झाड हे दीर्घायुषी असणारं झाड आहे आणि याच झाडाखाली बसून सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमदेवांकडे परत मागितले होते आणि मिळवले सुद्धा होते. मग ज्या फांदीमध्ये प्राण नाही किंवा जी झाडं वाढ खुंटवलेली आहेत त्यांची पूजा करणं कितपत योग्य आहे. जर तुम्हाला झाड मिळालंच नाही किंवा बाहेर जाऊन सुद्धा पूजा करणं शक्यच झालं नाही तर तुम्ही फक्त तुमच्या पतीचं औक्षण करून त्यांची पूजा करून दिवसभर उपवास केला तरी सुद्धा पुरेसा आहे. जित्या जागत्या माणसाची पूजा करा, त्यांचं औक्षण करा, वटपौर्णिमेचा उपवास करा आणि ही सुद्धा तुमची पूजा सार्थकी होऊ शकते. मात्र निर्जीव वस्तूंची पूजा किंवा निर्जीव झाडांची पूजा अजिबात करू नका. तर इथे मी देवाच्याच खोलीत पूजेची मांडणी केलेली आहे. अगदी देवाऱ्यापाशी का नाही केली, कारण की आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा मारायच्या असतात, त्यामुळे थोडीशी पुढे घेतली पूजा मांडणी. साईडला श्री गणेशांची स्थापना झाली, त्यांची पूजा झाली. शेजारी वडाच्या झाडाची कुंडी ठेवली, कडेने थोडीशी रांगोळी घातली. इथे मी वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहिलेलं आहे. सर्वात अगोदर एक तांब्याभर पाणी घातलं. सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर वटवृक्षाला आपल्याला हार घालायचा आहे. तुम्ही कोणत्याही सुवासिक फुलांची माळ वडाच्या झाडाला घालू शकतात किंवा मग फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालतील. सीझननुसार तुम्हाला जी कोणती फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही वटवृक्षाला अर्पण करू शकतात. आणि हो, प्रत्येक भागातली वडाच्या पूजेची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत सांगत आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे सगळं साहित्य उपलब्ध असलं पाहिजे असं काही नाही. फक्त पूजा करताना आपला भाव महत्त्वाचा आहे. थोडंफार साहित्यामध्ये बदल प्रत्येक भागामध्ये होत असतो.
तर यानंतर आपल्याला वटवृक्षाला दीपदान करायचं आहे. तर इथे मी एका पंतीमध्ये थोडंसं तेल घातलं, कापसाची वात ठेवली आणि दीप प्रज्वलन करून ती पंती मी वडाच्या कुंडीमध्ये ठेवलेली आहे. यानंतर अगरबत्ती लावूया. तुळस असो किंवा वडाचं झाड, दिवा अगरबत्ती लावताना थोडंसं लांब लावायचं, जेणेकरून वटवृक्षाला कोणताही धोका पोहोचणार नाही. इथे वटवृक्षाच्या झाडाखाली आपण सावित्री मातेसाठी काही सौभाग्याचं लेणं किंवा ओटीचं साहित्य अर्पण करत असतो. तर इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, एक नारळ घेतलं ज्याचा शेंडीचा भाग आपल्याकडे करायचा. त्यानंतर बांगड्या घेतलेल्या आहे. तर एकदम बारीक बांगड्या मला मिळाल्या नाही, इथे मी मोठ्या बांगड्या घेतलेल्या आहे, ज्या आपण घालतो तशाच पण पूर्ण नव्या. त्यानंतर काळ्या मण्यांची पोत घेतलेली आहे किंवा मण्यांची सर घेतली तरी सुद्धा चालते. तुम्हाला अजून काही सौभाग्य अलंकार मिळाले तर ते सुद्धा तुम्ही इथे अर्पण करू शकता, जसं की लिपस्टिक असेल, टिकल्यांचं पॉकेट असेल किंवा मग मेहंदीचा कोन, असं नाही का पूजेसाठी पूर्ण सौभाग्य अलंकार मिळतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी हळदी कुंकू, त्याचबरोबर बांगड्या, काळ्या मण्यांची सर, ब्लाऊज पीस आणि नारळ एवढंच अर्पण केलेलं आहे. तर वडाच्या पूजेमध्ये फळांना खूप महत्त्व असतं. तर या दिवसांमध्ये असतात आंबे, तर इथे मी एक आंबा सुद्धा अर्पण केलेला आहे. एकतर तुम्ही अशा पद्धतीने वडाच्या झाडाखाली सगळं सौभाग्याचं साहित्य अर्पण करू शकता सावित्री मातेच्या नावाने, किंवा मग तुम्ही जिथे वटपौर्णिमेला पूजा करायला जातात तर दुसऱ्या सुवासिनी स्त्रीची तुम्ही ओटी भरून तिला हे साहित्य दिलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीपैकी काही पण एक करू शकता. किंवा मग वडाच्या झाडाखाली वेगळं आणि एखाद्या सुवासिनी स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची असेल तर तुम्ही अजून असंच साहित्य सोबत घेऊन जायचं आहे. फक्त ज्या महिला प्रेग्नंट आहे त्यांनी कुणाची ओटी भरू नये आणि कुणाकडून ओटी सुद्धा भरून घेऊ नये. आता आपल्याला वटवृक्षाला प्रदक्षिणा मारायची आहे. तर त्यासाठी आपल्याला कच्चं सूत म्हणजे कच्चा दोरा लागतो, जो पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर पूर्ण रीळ घेऊन यायचा. एकतर तुम्ही पांढऱ्या रंगाचा कच्चा दोरा किंवा मग असा लाल पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा घेऊ शकतात. यानंतर आपल्याला वटवृक्षाची पुन्हा एकदा पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा, आपल्या स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि वटवृक्षाला एक धागा तिथे बांधून नंतर पूर्ण रीळ घेऊन पूर्ण प्रदक्षिणा मारायला सुरुवात करायची. आणि आपल्याला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. एक प्रदक्षिणा झाली की नमस्कार करायचा, परत प्रदक्षिणा मारायची, नमस्कार करायचा, असं एकूण आपल्याला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने म्हणजे सुलट दिशेने आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. उलट्या बाजूने प्रदक्षिणा मारू नका. तसं तुम्हाला हे सांगायची अजिबात गरज नाही, कारण सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गेलात तर बाकीच्या महिलांचं पाहून तुम्हीही तसंच करणार आहात. पण कधी कधी काही मुलींना, काही मैत्रिणींना माहिती नसतं, कारण त्यांची पहिली वटपौर्णिमा असते किंवा मग कधी कधी काही कारणांमुळे नसतं आपल्याला माहिती. जर आपण आपल्या गावापासून, आपल्या शहरापासून दुसरीकडे राहायला असू तर या अडचणी येऊ शकतात. आणि हो, वटपौर्णिमेचा उपवास तुम्हाला पूर्ण दिवसभर करायचा आहे. तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. एकतर तुम्ही वडाची पूजा करून आल्यानंतर म्हणजे सकाळी तुम्ही वडाची पूजा केली तर दुपारी सुद्धा उपवास लगेच सोडू शकतात, किंवा मग पूर्ण दिवसभर उपवास केला, रात्री चंद्रोदय झाला की त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. किंवा मग जे नेहमीप्रमाणे पूर्ण दिवसभर उपवास करतात पौर्णिमेचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात, तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात. तर तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला उपवास कधी सोडायचा. किंवा मग दरवर्षी तुम्ही जसा उपवास करतात, जेव्हा त्याचं पारण करतात, म्हणजे जेव्हा तुम्ही उपवास सोडतात तसं केलं तरी सुद्धा चालेल. ज्यांना माहिती नाही त्यांनी आपापल्या सोयीनुसार कधीही उपवास सोडू शकतात. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की गर्भवती महिलांनी पूजा करावी का, उपवास करावा का? तर पूजा करू शकतात. जर तुम्हाला उठायला बसायला शक्य होत असेल, जास्त त्रास होत नसेल तर तुम्ही पूजा करू शकतात. किंवा मग जर तुमच्या तब्येतीला त्रास होणार असेल तर तुम्ही पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल. उपवास निघणार असेल तरच करा. किंवा मग उपवास जरी केला तरी पण उपवासाचे पदार्थ खाताना ते बेताने खा, किंवा मग सरळ फळांचा समावेश तुम्ही तुमच्या उपवासामध्ये करू शकतात. तुमच्या तब्येतीला त्रास होईल किंवा मग उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्हाला काही त्रास होणार असेल, उपवास निघणार नसेल, अशा गोष्टी अजिबात करू नका. किंवा बऱ्याच जणी निर्जली सुद्धा उपवास करतात, तर असा प्रकार गर्भवती महिलांनी अजिबात करू नये. ज्यांना मासिक पाळी असेल त्यांनी सुद्धा उपवास करावा आणि पूजा करू नये. ज्यांच्या घरी सुतक असेल त्यांनी उपवास करावा, पूजा करू नये. आणि ज्यांना 4था दिवस असेल, त्यांनी केस धुतलेले असतील तर 4थ्या दिवशी पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास करता येईल. तुम्हाला तिथे शक्य झालं म्हणजे वडाच्या झाडाखाली तुम्ही सार्वजनिक वडाला गेलात तर तिथे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तिथे वटपौर्णिमेची कहाणी ऐकू शकतात.
म्हणजे तुमच्याकडे भरपूर पर्याय असणार आहेत. जसं की तुम्ही सार्वजनिक वडाला गेलात, तिथे तुम्ही कहाणी वाचली तर बाकीच्या महिला त्या ऐकू शकतात, किंवा मग तिथे कुणी सावित्रीची कहाणी वाचत असेल तर बाकीच्या महिलांनी ते ऐकण्याचं काम करावं. कारण प्रत्येकीनेच ते वाचणं ऐकणं शक्य होणार नाही, तर कुणीतरी एकीने वाचावं, बाकीच्यांनी ती कहाणी ऐकावी. किंवा मग घरी तुम्ही पूजा करणार असाल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही वटसावित्रीची कहाणी वाचू शकतात. तुमच्या घरातल्या बाकी सुवासिनी स्त्रियांनी ती ऐकली तरी सुद्धा चालेल. किंवा मग आजकाल यूट्यूबवर सुद्धा वटसावित्रीच्या कथा आहेत, लेखी स्वरूपात आहे, व्हिडिओ स्वरूपात आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल तुमच्या आवडीनुसार, पण तुम्ही वटसावित्रीची कथा नक्की ऐकावी. ज्या ज्या सुवासिनी स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात त्यांनी या दिवशी सत्यवान सावित्रीची कथा नक्की वाचावी आणि ऐकावी सुद्धा. तर हा एक महत्त्वाचा नियम आहे की ज्यामुळे आपलं वटसावित्रीचं व्रत पूर्ण झालं असं म्हणता येईल. ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे साधारणतः 1-1.5 महिना झाला असेल, तर त्यांनी सुद्धा उपवास त्यांच्या तब्येतीला सांभाळूनच करावा, किंवा पूजा करणं सुद्धा तब्येतीला सांभाळूनच करावं. लहान बाळ असल्यास बरीचशी बंधनं आपल्या खाण्यापिण्यावर येतात, किंवा पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही. तर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही पूजा करा, किंवा पतीचं औक्षण केलं तरी सुद्धा चालेल. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा वटपौर्णिमेचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण वटपौर्णिमा दिवसाचं रुटीन आपलं कसं असावं, किंवा पूर्ण वटपौर्णिमेचा जो दिवस आहे त्याची सुरुवात आपण कशी करावी, त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला अशीच पूजा करा. कुठेही तुम्हाला उन्हात वगैरे जायचं नसेल, किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल, किंवा तुमचं छोटं बाळ असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी वडाचं झाड आणून सुद्धा त्याची पूजा करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे प्रत्येकीला याची माहिती मिळेल. चला तर मग मी तुम्हाला परत भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ